नमस्कार मंडळी, मी एकता काशीत पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ करते. खूप दिवसांचा गॅप पडलाय मोठ्या व्हिडिओंचा म्हणजे व्लॉग्सचा. पण मी आता जाते कोकणात आणि पहिल्यांदा थोडं कोकणात जाताना मी थोडीशी निराश आहे. पण कोकणात गेल्यावरती ती माझी निराशी दूर होईलच. आणि मी कोकणात गेल्यावरती रोज माझं म्हणणं आहे की डे 1 डे 2 असा व्लॉग टाकीन, कारण जास्त लॉंग व्हिडिओ झाला की कोणी बघत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी ट्राय करीन जास्तीत जास्त व्लॉग कवर करण्याचा. सो आता आपली सुरुवात झाली. आता मी डायरेक्ट बोरिवलीवरून निघते आहे. दादरवरून माझी ट्रेन आहे. सो आता डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावरती भेटूया. एवढी गर्दी बघून तर मला आत्ताच भीती वाटते रोशनी. माहीत नाही, तरी बऱ्यापैकी भरपूर गर्दी आहे. माहिती नाही आम्ही कसे जाणार आहोत, कसे पोहोचणार आहोत. तरी रोशनीने खूप लवकर येऊन नंबर लावला होता बिचारीने. किती 8 वाजता ती दादरला आली आहे बिचारी नंबर लावायला. का आता आम्हाला बसायला भेटू दे. आता माहिती नाही बसायला भेटतंय की नाही. गर्दी बघूनच माझी वाटते. रोशनी गो, ते काय नाही एवढं, ही गर्दी बघताय. तरी रोशनीने नंबर लावलाय त्यामुळे आम्हाला सीट मिळू शकते. फायनली आम्हाला म्हणजे जी लाईन लावली होती रोशनीने ती लाईन निघाली चालली आहे आणि बसायला मिळेल आम्हाला. कारण बिचारे रोशनीने खूप मेहनत करून नंबर लावला होता की 8 वाजता आली. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही पोचलो आहे संगमेश्वरला. आणि आम्हाला असं वाटलं होतं की ते उतरल्या आम्हाला बस मिळेल. आम्ही शहाणपणा केला, आमच्या दादाला सांगितलं की येऊ नको, आम्ही डायरेक्ट येतो. आणि आता बस गेलेली आहे. आता डायरेक्ट अर्धा एक तासाने बस आहे. आणि नाही, थंडी. आता आपल्याला संगमेश्वर डेपोत जायचं रिक्षा घेतात. आणि मेन म्हणजे इतकी थंडी आहे ना, मी मनालीला मला इतकी थंडी जाणवत मला नाही थंडी लागत, तेवढी हिला थंडी कोकणात लागते. मला थंडी हिला जाणवते. थंडी लागते. ह्याच्या आधी आणि तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा. मला असं वाटतं की स्वेटर काढून दिलं. पण आता हे पंचायत आहे की आम्ही आता इथून जाणार कसे आहोत. इथं ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती. आणि आमच्या बॅग्स आहेत, पाठीसुद्धा बॅग्स आहेत. आणि बघू आता कसे पोचतो आम्ही. बघूया पुढचा व्हिडिओ पण मी कंटिन्यू करेल कदाचित उद्या. प्रचंड थंडी आहे, प्रचंड थंडी आहे. मी तुम्हाला दाखवते. वेट सी, हे समोर सगळं असं व्हाईट, माझा हात क्रॉस वाटतं. हा सगळं जे सफेद सफेद आहे ते सगळं धुकं आहे. आणि बस मिस झाले त्यामुळे आता आम्ही असं खाली खाली चालत जातोय. एक तर माझी ही बॅग अशी अडकते आहे. माझ्यासोबतच का असं होत असतं. बट बघूया. हे बघा, पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं आहे. आता ट्रक बी काय भेटेल ना, लिफ्ट मागू. आता जे भेटेल त्याने आम्ही जाऊ. आणि एक तर मला थंडी अजिबात सहन होत नाही. थंडी नाही लागत आहे, तू पाहिजे तर माझं आता स्वेटर. आता एवढी लागत नाहीये, बट मला थंडीची भीती वाटते. अरे नवीन नवीन बोर्डची ही काय अवस्था झाली आहे. मेश कुठे गेलाय. हे बघा किती थंडी आहे. संगमेश्वरात आमचं स्वागत करण्यासाठी स्टँडचे. वाव यार, म्हणजे ब्लॉग मध्ये घेतलं होतं मी. आता तिकडे गेले बापसाकडे आले. बापसाकडे आईच्या घरात. वाव यार, ते भारी वाटायचे. काय होतंय ते छान वाटतंय. तर मंडळी माझी आता गुड मॉर्निंग झाली. ॲक्च्युली झाले 2-2-2:30 वाजलेत. पण रात्री मी तेवढाच व्लॉग ठेवला. त्यानंतर आम्ही बस पकडली. बस पकडून नंतर देवरुखला आलो आणि देवरुखवरून आमचा दादा घ्यायला आला होता, नितीन दादा. आणि सकाळी 8-8:15 वाजता आम्ही पोचलो आहे. आणि त्यानंतर व्लॉग करायचं असं ताकदच नव्हती राहिली. सो मस्त आलो, झोपलो वगैरे. आणि त्यानंतर मग उठल्यानंतर आत्ता मी हे केलं की यार व्लॉग अर्धा झाला होता, तो कंप्लीट करायला हवा, म्हणून मी आता हा व्लॉग सुरू केला आहे. तर ट्रॅव्हलचा तर झालं आहे म्हणजे मुंबईपासून. पण ट्रेनमध्ये पण जास्त शूट नाही करता आलं बिकॉज ऑफ खूप गर्दी होती. पण मला वाटतं की हा दिवस पण मी आज व्लॉगमध्ये कवर करावा. आणि खूप छान वाटतं मला कोकणात आल्यावरती. माहीत नाही का, म्हणजे इकडचं वातावरणच मला खूप जास्त आवडतं. एकदम असं सुटसुटीत असतं सगळं. टेन्शन नाही, काही नाही, पोल्युशन नाही, काही नाही, किचकिचाट नाही. आणि हे दादांचं घर आहे, नितीन दादांचं घर आहे. तिकडेच आम्ही असतो. म्हणजे रिहर्सलला जेव्हा येतो तेव्हा आम्ही नितीन दादाकडेच राहतो. सो उद्या आमचा शो आहे. तोपर्यंत आजचा दिवस मी कवर करेन की काय काय होतं आहे, काय काय नाही. आणि हा फर्स्ट व्लॉग असेल आणि ह्याचे मी 2nd, 3rd, 4th असा पार्ट काढीन. सो भेटूया थोड्या वेळात.
मंडळी नो आम्ही मस्त दुपारचं जेवलो वगैरे परत झोपलो. कोकणात आल्यावर एवढंच काम असतं, जेवायचं झोपायचं. पण नाही, रिहर्सलला आलो आम्ही. स्क्रिप्ट घेऊन बसलो होतो बट काही स्क्रिप्ट मी वाचलेली नाहीये. या गवळणी त्यांचा प्रॅक्टिस करत होत्या ना डान्सच्या. देवरूख मधली थंडी म्हणजे कोकणातलीच. मी दिसत नाही यार, ब्लर दिसते फ्रंट कॅमेरामध्ये आणि ते लाईट पण नाहीये. हा दिसतंय थोडीफार. तर आता वाजले किती वाजले रोशनी? 9:30. तर आता वाजले 9:30 आणि आम्ही बसलो मस्त जेवायला. कसले खोटाडे सगळे. हा काय ते 9:30-10 वाजलेत काय ते. आणि आम्ही आता मस्त जेवायला बसलोय. डाळ भात भाजी आहे. जेवायला खूप मोठी लोक बसले ते बघा. हा ब्लॉग चालू आहे. हा ना ब्लॉग म्हणजे व्हिडिओ आहे हा युट्यूब साठी. हा व्हिडिओ आता जे आम्ही छोटे छोटे कट्स घेणार ना ते युट्यूबला टाकणार. असे छोटे छोटे व्हिडिओ. हे काय, ही आमच्या नितीन दादाची आई आहे. त्यांनीच मस्त मस्त जेवण बनवलंय. त्या खूप छान जेवण बनवतात. मी पण बनवलंय लोणचं. मी बनवलंय काय पण लोणचं काही नाही बनवलंय. आईनेच बनवलं लोणचं. किती फंबल होते मी. आता आमची रिहर्सलला सुरुवात होते. रात्री सुरुवात होते रिहर्सलला. मला माहिती नाही कितपत आवाज येतो का काही माहिती नाही आता. पण आता आमची रिहर्सलला सुरुवात झाली ऑलमोस्ट. माझ्या या स्क्रिप्ट्स आहेत आणि बाहेर सगळं कार्यक्रम होतोय. दाखवते बापरे, स्टॉपच केलात की काय. अशा प्रकारे आमची सुरुवात झाली. रिहर्सल सुरू झाली आहे आणि आहे म्हणजे आजचा एक दिवस आहे. उद्या आमचा शो आहे. सो आजचा एक दिवस आहे आमच्याकडे रिहर्सलला. आणि स्क्रिप्ट्स मी आता घेतल्या. सकाळपासून करीन म्हणते पण नाही केल्या. आता जेवण वगैरे स्क्रिप्ट्स घेतल्या. आता रात्रभर आमची रिहर्सल होईल. हे नाटकात म्हणजे माझा पार्टनर बनलेत शिवा करून. खरंच नाही घेतली इतक्या दिवस स्क्रिप्ट. नाही ना, कसं आहे, ही भूमिका मी केल्या असल्यामुळे आहे ना, माझ्यासाठी ते नवीन नाही, मी करू शकतो. बघताय कॉन्फिडन्स, इतकाच कॉन्फिडन्स हवाय बघा. बघ ह्याच्यात काय काय. काकाला दाखव बाबू. तुला नेक्स्ट टाइम ओके. यावेळी दीदीला आणलं ना, नेक्स्ट टाइम तुला आणणार. कोणाला देणार नाहीस ना? कोणाला द्यायचं? हिला द्यायचं? मग फक्त तू खाणार. आवडलं? आता रडणार? तर मंडळी आमची रिहर्सल झाली आणि आजचा दिवसही आमचा संपलेला आहे. आणि खूप छान दिवस होता आजचा, जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलाच असाल. तर आजचा ब्लॉगसुद्धा मी एंड करते आहे. ती बघा आत्ताच बाय करते. तर उद्या परवाचा ब्लॉग येईलच कंटिन्यू. तोपर्यंत या ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या. आणि तुम्ही जर का सपोर्ट केलात, खूप छान छान कमेंट्स केल्या किंवा ब्लॉग शेअर केला, व्हिडिओ शेअर केला, तेव्हा कुठे असं वाटेल की मी ब्लॉग करू शकते किंवा मी करायला हवा. आणि मी पण ट्राय करेन. नाही मी करते असा, पण मोठे ब्लॉग्स मी खूप कमी करते. तर तुम्ही खूप शेअर करा, कमेंट्स करा, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा, सगळं करा. सगळं करा. सगळं बघलं पळालो. हा आणि मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.